नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो पहा, तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये 200 रुपये, 250 रुपये, 100 रुपये, 125 रुपये चांगला दर जर पाहिजे असेल तर त्यासाठी मित्रांनो हस्तबहारापूर्वी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. किंवा पावसाळी बहार घेताना अनेक शेतकरी गोंधळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विश्रांती काळामध्ये डाळिंब बागेचे जर योग्य नियोजन करायचं असेल आणि झाडांना सशक्त जर बनवायचं असेल तर मित्रांनो खूप छान सुंदर माहिती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विश्रांती काळात महत्त्वाची काळजी बागाची कशी घेतली जाते पाहिजे आणि 150-200 रुपये दर उन्हाळ्यामध्ये कसा मिळवता आला पाहिजे, त्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, हस्तबहार घेण्यासाठी जमिनीचा निचरा होणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या बागेत पाणी साचत असेल तर आधी पाण्याचा निचरा करा. पावसाळ्यानंतर झाड व्यवस्थित तानावर येणं हे ह्या बहाराचं यश आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, विश्रांती काळात झाडांना रोगांपासून वाचण्यासाठी आणि वाढीसाठी महत्त्वाच्या 5 फवारण्या करणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिली फवारणी आहे मित्रांनो बोर्ड मिश्रण. त्याच्यानंतर दुसरी आहे 052-34 5 ग्रॅम आणि मिकनेलप हे 32 हे 2 ग्रॅम. आणि तिसरी फवारणी आहे मित्रांनो 0050 5 ग्रॅम. आणि चौथी फवारणी आहे रोगर म्हणजेच सल्फर 80%. आणि पाचवी फवारणी आहे तेलकट डाग असल्यास 052-34 किंवा मग नसल्यास 6BA चा वापर करायचा आहे. मित्रांनो, ह्या फवारण्या विश्रांती काळामध्ये बागेमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. तुमची किडीची फांदी असेल, तुमचं किडीचं तेलाचा डाग वगैरे असेल तर या काळामध्ये विश्रांती काळामध्ये ह्या फवारण्या करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, विश्रांती काळामध्ये डाळिंब बागेला भेसळ डोस देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बागेची छाटणी करून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बागेमध्ये गवत जर असेल तर बागेची साफसफाई मग तुम्ही खुरपणी करू शकता किंवा तणनाशक मारू शकता. ही सर्व कामे मित्रांनो तुम्हाला विश्रांती काळामध्ये करायची आहे. तर आता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, ते म्हणजे भेसळ डोस. तर मित्रांनो, तुम्हाला जर डाळिंब बागेला जर हस्तबहार धरायचा असेल तर तत्पूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत असेल किंवा लेंडी खत असेल, प्रत्येक झाडाला कमीत कमी 1 घम्यालं, आपल्या गावरान भाषेमध्ये 1 घम्यालं, साधारणपणे 17-18 इंचचं 1 घम्यालं हे चारही बाजूनी डाळिंबाला खत घालणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही लेंडी खत घालू शकता, शेणखत घालू शकता आणि चांगलं कुजलेलं खत असावं. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला भेसळ डोस कसा द्यायचा आहे ते बघा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भेसळ डोस. प्रति झाड शेणखत वगैरे सगळं धरून कमीत कमी चांगले मोठं झाड असेल तर 10 किलो शेणखत देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 1846 हे साधारणपणे 500 ते 700 ग्रॅम, MOP 200 ग्रॅम आणि 1026 500 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो 50 ते 80 ग्रॅम आणि निंबोळी पेंड 500 ते 1 किलो ही सर्व खतं आपल्याला एकत्रित करून प्रत्येक झाडाच्या वाट्याला द्यायची आहे. ही सर्व खते मित्रांनो बागेला देताना बागेमध्ये खत दिल्यानंतर ते व्यवस्थित खड्डा घेऊन मातीमध्ये मिसळून व्यवस्थित झाकून देणं गरजेचं आहे. कारण उघड्यावरती खतं जर मित्रांनो जर बागेला आपण जर दिली तर तुम्हाला सांगतो काय होतं, त्याचं हवेमध्ये रूपांतर होतं आणि ते खत विरघळून जातं आणि मग त्याचा पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट डाळिंबासाठी मिळत नाही.
त्याच्यामुळं ही भेसळ डोस देताना, फवारणी करताना योग्य काळजी घेतली तर मित्रांनो ही सर्व कामे आपल्याला हस्तबहारापूर्वी करायची आहेत आणि मग हस्तबहार धरायचा आहे. त्याच्यामुळे जर ही हस्तबहारापूर्वी तुम्ही जर सर्व कामे जर करून घेतली, मग त्याच्यामध्ये छाटणी असेल, तणनाशक मारणं असेल, शेणखत घालणं असेल, खड्डे घेणं असेल, भेसळ डोस देणं असेल, ही सर्व कामे मित्रांनो आपल्या बागाला ज्यावेळेस आपण पानगळ करणार आहे त्याच्यापूर्वी ही सगळे कामं करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तेच काम मित्रांनो आमचं आता सध्या चालू आहे. आमच्या पूर्ण बागेची छाटणी जवळजवळ आता आवरत आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही तणनाशकचा फवारा वगैरे घेतलेला आहे आणि आता शेणखत घालायचं आहे खड्डे घेऊन. त्याच्यानंतर मग भेसळ डोस, या सर्व गोष्टी मित्रांनो आम्ही आता करणार आहे. तर तुम्हालासुद्धा तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये जर तुम्हाला हस्तबहार, तर मित्रांनो हे होतं डाळिंब हस्तबहाराचं शास्त्रीय नियोजन. जर तुम्ही हे नियोजन शास्त्रयुक्त पद्धतीनं जर केलं तर 100% तुम्ही उन्हाळ्यामध्ये जून जुलै या पिरियडमध्ये तुमचा बाग हार्वेस्टिंगसाठी येणार आहे. आणि त्यावेळेस मित्रांनो फ्रूटला म्हणजेच फळांना खूप मागणी असते आणि या मागणीच्या काळामध्ये डाळिंबाचे रेट मित्रांनो खूप असतात. आम्ही चालू वर्षी हायेस्ट रेट घेतला मित्रांनो 200 रुपये प्रति किलो आणि कमीत कमी घेतला आहे 150 रुपये. हा सगळा हस्तबहारामध्ये आम्ही धरलेला बाग होता आणि त्याच्यामुळे आम्हाला हा उच्चांक दर मिळालेला आहे. तुम्हालासुद्धा जर हा उच्चांक दर जर पाहिजे असेल तर विश्रांती काळामध्ये तुम्हाला ही कामं करणं खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर माझ्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा खूप सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि वेळोवेळी नक्कीच मी तुम्हाला कोणत्या वेळेस कोणतं केलं पाहिजे नियोजन, ही सर्व माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज हा माझा डाळिंबाचा जो बगीचा आहे टाकळे हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा मित्रांनो कमीत कमी 1 एकरपासून तर 10 एकर, 15 एकर, 20 एकरचे असे मोठमोठे आमच्या गावामध्ये शेतकरी बागायतदार आहेत. आणि प्रत्येकाचं एकरी चालू वर्षी 15-20 लाख रुपये उत्पादन मिळालेलं आहे. जर असंच उत्पादन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हस्तबहार धरू शकता, हस्तबहाराचं नियोजन करू शकता आणि चांगल्यात चांगलं उत्पादन तुम्हाला या हस्तबहारामध्ये मिळू शकतं आणि मार्केट पण मिळू शकतं. त्याच्यामुळे आपण नक्कीच हे नियोजन करू शकता. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.